2014ला मोदी साहेब म्हणले होते पार्क मध्ये आपल्या होम मैदान मध्ये सभा होती. म्हणले होते साहेब की सोलापूर मोठं टेक्सटाईल हब उभा करू. हब तर सोडा, एक साधा एक चादर कारखाना उभा राहिला नाही, टेक्सटाईल हब तर सोडा. तुम्हाला एक महत्वाचं म्हणजे मला आठवण आलं तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही इतिहासामध्ये जेव्हा जिओग्राफी भूगोल विषय शिकत होतो त्यावेळेला सोलापूरमध्ये कोणता उद्योग आहे तर चादर कारखाने आणि टॅवेल सूत गिरण्या इंडिया म्हणायचे फेमस होते. ज्या म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सोलापूर गिरणी कामगार मोठ्या प्रमाणात भाग घेतले होते. हे आम्ही इतिहासामध्ये वाचलो. आज गिरणी कामगार नावाला सुद्धा सोलापूरमध्ये राहिलेला नाही. या सोलापूर गिरणी कामगार इतका स्वाभिमानी होता की देशासाठी म्हणजे हुतात्मा पत्करले. जे आमचे मल्लप्पा धनशेट्टी असू दे, वळसंगचे मल्लप्पा कुर्बान हुसेन असू दे, किसान सारडा असू दे, जगन्नाथ शिंदे असू दे, हे 4 हुतात्मे हे ना गिरणी कामगार होते. सूत गिरणी हे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आहुती दिले. त्या असल्या फेमस असणारा गिरणी कामगार आज गडप झालेला आहे, नावारूपाला राहिलेला नाही. मोठं आता जे सूत मिल होतं सोलापूर सूत मिल ते काय झालं, तिथं आता बंगले उभारले लागले. आणि यशवंत सूत गिरणी होती तिथं पण बंगले उभारले. आता राहिलं आमच्या भागामध्ये म्हणजे शारदा सूत गिरणी, सहकारी सूत गिरणी होती. तिथं एक 5,000 लोक काम करत होते. समजा 5,000 कुटुंब बंद पडले. ते आता गंजून गेलेलं आहे. राहिला आता आमचं श्री स्वामी समर्थ सूत गिरणी, त्याच्यामध्ये जेमतेम लोक चालू आहे, असं ना तसं चालू ठेवलेलं आहे. असंच म्हणजे मला काय म्हणायचं, इथले राजकारणी आहेत. परत एकदा ह्या सोलापूरला सूत गिरणी म्हणा किंवा कापड उद्योग म्हणा किंवा चादर शोरूम म्हणा किंवा चादर कारखाने म्हणा, जे आम्ही टेक्सटाईलचा व्यवसाय आहे ते पुन्हा इथं निर्माण करावा आणि सोलापूर जगामध्ये फेमस झालं पाहिजे. आम्हाला एवढंच उद्देश आहे. आमच्या सोलापूरचं तरुण हे स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. बरोबर, स्वाभिमान. परत एकदा 2014ला मोदी साहेब म्हणले होते पार्क मध्ये आपल्या होम मैदान मध्ये सभा होती. म्हणले होते साहेब की सोलापूर मोठं टेक्सटाईल हब उभा करू. हब तर सोडा, एक साधा एक चादर कारखाना उभा राहिला नाही, टेक्सटाईल हब तर सोडा. मला सांगायचंय बादशाहभाई, जर करता राजकर्त्यांनी मनात आणलं, इथं टेक्सटाईल पार्क बनवलं, बनलं, आंतरराष्ट्रीय मार्केट इथं उभं राहू शकतंय. आणि जे विमानतळ होत आहे ना त्याच विमानतळावरनं इथनं बाहेरच्या देशामध्ये आपलं माल जाईल. आणि एवढे उत्कृष्ट कलाकार आहेत सोलापूरमध्ये. मला एवढाच उद्देश आहे. ह्या चर्चा तुम्हाला मी म्हणलो आपण चर्चा करू विषयावर. मी या तरुणांना तुमच्या माध्यमातून सांगू शकतो, सोशल मीडियाच्या भानगडीत जास्त पडू नका. तुम्हाला मिळेल ते काम करा, मिळेल ते व्यवसाय करा. आज ना उद्या चांगले दिवस येतील. ते कोणताही धंदा करा, सुरुवातीला संघर्ष होईल, पण एकदा आपण स्वतः व्यावसायिक बनलो ना तर आपल्याला मागे हटवणारा कोणी असणार. तुम्ही नोकरीच्या मागे लागू नका, स्वतः रोजगार निर्माण करा, स्वतः धंदा करा. कारण याचं महत्व काय सांगतो, कारण तुम्ही नोकरीला लागलात तुम्हाला सोडवू शकता, तुम्हाला पगाराची लिमिट असते. तुम्ही स्वतः व्यवसाय केलात तर तुम्ही अनलिमिटेड कमवू शकता आणि दुसऱ्या लोकांचं घर पण चालवू शकता, दुसऱ्या लोकांना रोजगार. आज मी पण साहेब, माझं पण एक उद्देश आहे. मी पण ग्रॅज्युएशन केलो, मी पण बेरोजगाराचं शेती करतो. शेती आहे म्हणून शेती करतो. पण माझं असं आहे, ह्या वळसंग भागामध्ये मोठं दूध केंद्र उभा केलं पाहिजे. बरोबर, म्हणजे आजूबाजू माळरान खूप आहेत, जनावरांना स्कोप आहे, जनावरांना चरायला जागा आहे आणि शेती व्यवसाय करणारे मोठ्या प्रमाणात लोक आहेत. मग मला एवढंच म्हणायचं आहे की त्या भागामध्ये मोठं दूध केंद्र उभा करायचं. जे सोलापूरमध्ये व्यवसाय असतंय म्हणजे इथल्या माझ्या माता भगिनींना
तर 12 महिने काम असलं पाहिजे, पावसाळ्यात पण त्यांनी कामाला गेलं पाहिजे. माझं तर उद्देश आहे की मोठं महिला उद्योग समूह ह्या भागामध्ये काढायचं, त्या माध्यमातून 1000-2000 महिलांना इथं उद्योग द्यायचा. रोजगार यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आलं टेक्सटाईलचं काम आलं, म्हणजे हॉटेलला लागणारे पदार्थ बनवायचे असू दे किंवा फ्रूट पॅकेट असू दे, म्हणजे जे काय हॉटेलला लागणार आहे ते साहित्य असू दे, आणि टेक्सटाईलला जे टॅवेल वगैरेचे छोटे छोटे काम असते ते इथं आमच्या भागामध्ये आणायचं आमचं स्वप्न आहे. आज ना उद्या आम्ही सत्तेत येऊ किंवा आज ना उद्या सत्ता केंद्र आमच्या जवळ आलं ना, हे 2 काम तर नक्की करणार. आणि शेतकऱ्यांना डायरेक्ट व्यापारी डायरेक्ट त्यांचा माल इथंच वळसंगला निलाव झालं पाहिजे. अशा प्रकारे काय थंडीत त्याने सोलापूरला जाण्याच्या आधी मी माझं इथं एक छोटं मार्केट असू दे किंवा व्यापाऱ्यांचं केंद्रबिंदू असू दे, वळसंग मोठं बाजारपेठ आहे, ह्या वळसंग आजूबाजू 25-30 गावं आहेत, इथल्या शेतकऱ्यांना कसं वाव देता येईल. आणि इथं दूध केंद्र काढलो ना, प्रत्येक शेतकरी जोड व्यवसाय करेल. बरोबर. शेती विथ दूध. त्यासाठी माझा प्रयत्न आहे. आज मी सिद्धारामजी मेत्रे साहेबांशी चर्चा केलो, बोललो. साहेबांच्याकडे सत्ता नाही, आज ना उद्या सत्ता येईल, साहेबांकडे सत्ता येईल किंवा साहेब सत्तेचं भागी झालेत, बघू आपण प्रयत्न करू. येत्या काळामध्ये इथं दूध केंद्र असू दे किंवा मार्केटिंग केंद्र काढायचं असू दे किंवा महिला उद्योग समूह असू दे, हे करायचं आपलं प्रयत्न आहे. 100% आम्ही आज ना उद्या ह्या तालुक्यामध्ये या तालुक्याच्या लोकांसाठी आपण शेवटपर्यंत संघर्ष करणार आहे. त्यांच्या सेवेत मी राहणार आहे, त्यांची सेवा करणार आहे. माझा उद्देश मोठा पैसा कमवायचा नाही, लोकांची सेवा. लोकांची सेवा